नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। हातात लाल झेंडा, खांद्यावरती लाल रुमाल, डोक्यावर लाल टोपी आणि इन्कलाबच्या घोषणा देत निघालेले हजारो लोक। मागच्या 2 दिवसांपासून तुम्ही या लॉंग मार्चच्या बातम्या कदाचित पाहिल्या असतील। जल, जमीन आणि जंगल प्रश्नावरती शेतकरी, मजूर आणि आदिवासींच्या आवाजाला वाचा फोडण्यासाठी माकपनं अर्थात भारतीय मार्क्सवादी पक्षानं जिल्हाधिकारी कार्यालयावर लॉंग मार्च काढलाय। मग या लॉंग मार्चला का काढण्यात आलाय? या लॉंग मार्चच्या मागण्या काय आहेत? सरकारच्या प्रकल्पाविरोधात माकपनं का आवाज उठवलाय? जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नुकत्याच झालेल्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात पुन्हा वेगळी राजकीय समीकरणं उदयाला येतील अशी शक्यता दिसते आहे। त्यामुळे या निवडणुकांच्या निकालानंतरही त्यावर बरीचशी चर्चा सध्या माध्यमांमध्ये सुरू आहे आणि त्यामुळे एकूणच राजकीय उलथापालथीबद्दल अंदाज बांधले जात आहेत। एकीकडे हे सगळं सुरू असताना दुसरीकडे मात्र हजारो शेतकरी, मजूर, कामगार, आदिवासी यांचे प्रश्न घेऊन पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लॉंग मार्च घेऊन निघालेले आहेत। कदाचित हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयावर हा लॉंग मार्च धडकला सुद्धा असेल। जल, जंगल आणि जमीन तसंच विविध मूलभूत प्रश्नांवरचा हा लॉंग मार्च माकपनं सोमवारी दुपारी डहाणू तालुक्यातील चारोटी नाक्यापासून सुरू केलाय। या मोर्चात साधारण 15,000 शेतकरी, आदिवासी, कामगार, महिला आणि तरुण यांचा सहभाग आहे। तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार या तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं या लॉंग मार्चमध्ये सामील झाले आहेत। माकपचे राष्ट्रीय नेते अशोक ढवळे, मरियम ढवळे, त्यासोबतच शेतकरी नेते अजित नवले, कॉम्रेड किरण गहला, आमदार विनोद निकोले यांच्यासह माकपचे प्रमुख नेते या लॉंग मार्चमध्ये सामील आहेत। 30 किलोमीटरचा पायी प्रवास करून काल म्हणजे सोमवारी रात्री या लॉंग मार्चनं मासवणमध्ये मुक्काम केला। त्यानंतर आज सकाळी पुन्हा पालघरकडे त्याच जोशानं हा लॉंग मार्च रवाना झालाय। आता त्यांच्या मागण्या काय आहेत? तर वनपट्ट्याचे दावे तातडीनं निकाली काढावेत अशी या लॉंग मार्चची मागणी आहे। तसेच इनाम देवस्थान आणि गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर कराव्यात अशी सुद्धा मागणी आहे। त्यानंतर स्मार्ट मीटर योजना बंद करावी, पेसा आणि इतर रिक्त पदं कायमस्वरूपी भरावीत, गरजू कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा, जलजीवन योजनेतील भ्रष्टाचार थांबवावा, धरणांचे पाणी शेतीसाठी उपलब्ध करून द्यावेत, त्यासोबतच रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत हमी रोजंदारी द्यावी, प्रकल्पग्रस्तांना आधीच नुकसान भरपाई द्यावी, त्यासोबत वाढवण बंदर आणि मौर्य बंदर प्रकल्प रद्द करावेत या प्रमुख मागण्यांसाठी हा लॉंग मार्च काढण्यात आलेला आहे। याबद्दल बोलताना माकपच्या मरियम ढवळे म्हणाल्या, हा लॉंग मार्च आपल्या हक्कांसाठी आहे। पालघर जिल्ह्याला चौथी मुंबई म्हणून घोषित केलं जात आहे, मात्र मुंबईसारखीच या भागातील नागरिकांची फरफट होण्याची चिन्ह आहेत। सरकारचा डोळा येथील जमीन, बागा आणि नैसर्गिक संपत्तीवर असून उद्योगपतींच्या फायद्यासाठीच हे प्रकल्प राबवले जात आहेत। या अन्यायाला आम्ही ठाम विरोध करू असाही इशारा त्यांनी दिलाय। तर शेतीला पाणी नाहीये आणि वीज बिलं वाढतायत असं म्हणत माकपचे राष्ट्रीय नेते अशोक ढवळे यांनी सुद्धा सरकारवर निशाणा साधला। ते म्हणाले, आजचं हे लाल वादळ पालघरला धडकणार आहे। हा मोर्चा कोणाच्या पैशावरती उभा राहिलेला नाहीये। अनेक प्रकल्प असूनही बेरोजगारी, वनपट्टे, रेशन, मनरेगा आणि जलजीवन सारख्या योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत। स्मार्ट मीटरच्या नावाखाली लूट सुरू आहे। चौथी मुंबई आणि विमानतळाची स्वप्न दाखवली जात आहेत, पण एसटी ही वेळेवर येत नाही, शेतीला पाणी नाही आणि वीज बिलं वाढतायत। वाढवण बंदरामुळे हजारो शेतकरी आणि मच्छीमार उद्ध्वस्त होतील अशी भीतीही ढवळे यांनी व्यक्त केली आहे। तर किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉक्टर अजित नवले यांनी शेतमालाच्या दरावरून प्रश्न उपस्थित केलाय। शेतमालाला हमीभाव नाही, योजना बंद पडल्यात, विकासाच्या नावाखाली केवळ घोषणा केल्या जात आहेत। हे लाल वादळ सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवेल असा कडक शब्दात इशाराही डॉक्टर नवले यांनी दिलाय। जोवर मागण्या मान्य होत नाहीत तोवर आंदोलन पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरूच राहील अशी भूमिकाही माकपनं स्पष्ट केली आहे। त्यामुळं एकूणच आदिवासी, शेतकरी आणि कामगार यांच्या मागण्यांवरून पालघर जिल्ह्यात सध्या वातावरण ढवळून निघालंय आणि त्याचाच परिणाम राज्याच्या विविध भागांमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय। किसान सभेनं विविध भागांमध्ये कालपासूनच आंदोलनं जोरदार पद्धतीनं सुरू केली आहेत। त्यातच हा मोर्चा म्हणजेच माकपचा लॉंग मार्च पालघरकडे निघालेला असतानाच पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाढवण बंदराच्या विरोधात आज म्हणजेच मंगळवारी
आंदोलन केल्याची बातमी सुद्धा समोर आली आहे। या बंदरामुळे मच्छीमार क्षेत्र उद्ध्वस्त होणार असून हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचं साधन हिरावलं जाईल अशी भीतीही हे मच्छीमार व्यक्त करतायत आणि त्यामुळे मच्छीमारांचं आंदोलन सुद्धा पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाल्याचं आज पाहायला मिळालं। एकूणच काय तर सामान्य जनतेचे जे काही प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न आहेत, जगण्याशी संबंधित प्रश्न आहेत, त्यावरती रान पेटवण्याचा प्रयत्न माकप आणि इतर विविध संघटनांकडून सध्या केला जातोय। आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दलही अजून तीव्र लढाई उभी करावी लागणार आहे का? तुमची काय मतं आहेत? तुमचा काय अनुभव आहे? तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।